आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माहित आहे की मागच्या काही दिवसांपासून आपल्या मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या बदनाम्या झाल्या। कोणी बोलले की मुंबई फिल्म इंडस्ट्रीवाले नेपोटिझम करतात, कोणी बोलले की इथे ड्रग ॲडिक्शन आहे, कोणी बोललं की इथे रंगाला घेऊन कधी धर्माला घेऊन। परंतु या अंधारामध्ये एक दिवा असा आहे जो तेवत राहिला। या बदनामीच्या काळात एक व्यक्ती असा आहे, एक फिल्म स्टार असा आहे ज्याला लोकांनी खूप प्रेम दिलं, आपला मित्र समजले, काही ठिकाणी तर त्यांचे मंदिर बनवले गेले। परंतु जेव्हा लोकप्रियता वाढते, नाव मोठं होतं, तर मग आरोप पण लागतात, प्रश्न देखील विचारले जातात। तर प्लीज वेलकम रियल लाईफ हिरो सोनू सूद। थँक्यू सो मच सर। तर या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। मी आमंत्रित करतो आपकी अदालतमध्ये आजच्या या खास शो मध्ये आजचे आपले जज, राज्यसभेचे मेंबर, लोकप्रिय फिलॅन्थ्रोपिस्ट विक्रमजीत सिंग सहानी। आणि याआधी की खटला सुरू करू, आरोप आणि प्रत्यारोपांचा भाग सुरू करू, आजचे आपले जज विक्रमजीत सिंग सहानी यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। अनुमती आहे। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सोनू सूद यांच्यावर। खूप नर्वस आहे मी आता। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की हे आपली मनमानी करतात। सोनू, हे खरं आहे का की तुमच्या वडिलांनी तुम्हाला दुकानात कपडे मोजायला काम दिलं होतं आणि तुम्ही दुकान सोडून नागपूरला गेले होते इंजिनियर बनायला तुमच्या मर्जीने? माझे आई वडील नेहमी म्हणायचे की अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे, यासाठी मी त्या नागपूरला गेलो इंजिनिअरिंग करण्यासाठी। पण मी हा विचार नव्हता केला की ऍक्टर बनायचंय, हेच होतं की परत यायचंय, दुकानावर बसायचं आणि धंदा वाढव, बिझनेस करूया। इच्छा होती की इंजिनिअरिंग करावी? हो। आणि तुम्ही विदाऊट तिकीट मुंबईत पोहोचले? ते अनरिझर्व तिकिटावर गेलो होतो, तिकीट घेतलं होतं पण रिझर्वेशन नव्हतं, असंच कुठेही बसून कुठेतरी कोपऱ्यात ऍडजस्ट करत करत मुंबईला पोहोचलो। टीटीने पकडलं होतं? टीटीने थोडेसे पैसे देऊन बसलो होतो कोपऱ्यात सर। आणि जेव्हा मुंबईत पोहोचले तर तिथे पण सिक्युरिटीलाच पैसे देऊन स्टुडिओमध्ये शिरू लागलात? सर, फिल्म सिटीमध्ये पोहोचलं तेव्हा मला कोणीतरी बोललं असे जाऊ देणार नाही, तर मला वाटलं की की एखाद वेळेस मी त्यांना असा ऍक्टर सारखा वाटेन, एंट्री देतील मला। पण तिथे फिल्म सिटीत थांबवले गेले, शूटिंग नाहीये तर कशाला जाऊ देऊ ना। तर मी 15-20 मिनिटं तिथे उभं राहिलो, मग कुणाला 200-400 खाऊ घातले आणि मग मी आतमध्ये गेलो सर। आणि मी तर सेटवर गेलो आणि मला वाटलं की शूटिंग खूप चालल्या होत्या, मला वाटलं की मी उभा राहीन आणि कोणी डायरेक्टर मला बघेल, अरे हा ऍक्टर सारखा वाटतो, याला काम देऊया। पण असं काही नाही झालं सर। पूर्ण दिवस मी फिरत राहिलो संध्याकाळपर्यंत फिल्म सिटीमध्ये आणि मग परत आलो, तेव्हा पहिल्या वेळेस मला जाणीव झाली की जे मी विचार करतोय तितकं काही सोपं नाहीये, थोडं धक्के खाणं गरजेचं आहे। आणि बघा, माझ्याकडे तुमचा 97चा एक फोटो आहे। वाव। तो फोटो बघून हा अंदाजा लावा लागेल की हा मुलगा फिल्म मध्ये हिरो बनू शकतो की नाही। आता सांगा, हे बघून तुम्ही विचार करत होतात की मी हिरो बनू शकतो? सर, असं म्हणतात की उम्मीद पे दुनिया कायम आहे सर, तर त्याच विचारात मी पोहोचलो। मला असं वाटलं की हा फोटो पाहून अजून बरेच सारे निघतील इथून सर। आणि चित्रपटात आले तर तामिळमध्ये, तेलुगूमध्ये? हो सर, मी ते म्हणतात ना बेगर्स आर नॉट द चूजर्स, सर काही माहित नव्हतं आणि मला आठवतं की एका फिल्मची ऑफर आली होती मला की विलन आहे, तर मी विचार केला की विलनचं ऑफर आहे, यांचं काही विजनच नाहीये, डायरेक्टरला माहितच नाही मुलगा हिरो बनायला आलाय आणि तुम्ही विलन बनवताय। पण हे होतं की कॅमेऱ्याच्या समोर जायचं होतं आणि मग मी चेन्नईमध्ये पहिली फिल्म केली मी तमिळ आणि ती हिट झाली। मग तिथून निगेटिव्ह रोल्स मग अप्रिशिएट होणं सुरू झालं, मग तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेमध्ये मी फिल्म केल्या।
रोल देते वेळेस त्यांनी तुमची ऍक्टिंग नव्हती बघितली? बघा, माझं त्यांना पहिलं बघितलं तर पहिले जो काही लुक होता त्यांनी पाहिलं की हाईट बॉडी आहे, चला याला रोल देऊया. मग ऍक्टिंग करत करत शिकलो सर. थोडीफार यायची सर, पण पहिला लुक मुळेच मला हा मिळाला रोल. तुमचा मित्र बोलला की साऊथमध्ये चित्रपट यासाठी करणे सुरू केले कारण ज्या मुलीवर प्रेम करत होते कॉलेजमध्ये ती तेलुगू होती. सर ते तर तेव्हा ऍक्सिडेंटल काम झालं होतं. पहिले जेव्हा सोनाली सोबत भेट झाली होती, ती तेलुगू होती, तेव्हा विचार केला नव्हता की चित्रपटामध्ये यायचंय. परंतु ते बोलतात ना की नशीब तुम्हाला फिरवून तिथेच घेऊन जातं जिथे तुमचं मूळ आहे. आणि मग साऊथची फिल्म सुरू झाली आणि मग मला वाटतं की पंजाबी लोकांपेक्षा साऊथ इंडियन लोक जास्त आनंदी झाले होते की यार याचे पिक्चर बघूया. आणि जेव्हा मी पंजाबला यायचो, मी लोकांना सांगायचो, माझी आई सांगायची की हा साऊथमध्ये काम करतो. तर पंजाबवाले बोलायचे हा पिक्चर करतो, कधी दिसला नाही टीव्हीवर. तर हळूहळू दिसायला लागलं तेव्हा लोकांना वाटलं की हा काहीतरी करतोय, नाहीतर टाइमपास नाही करत आहे मुंबईमध्ये. जेव्हा दिसायला लागलात हो, तर गावातले कुटुंबातले हा विचार केला की हा हिरो बनेल, बरोबर. पण तुम्ही बनलात खलनायक, हो, विलन. बरोबर. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. सर पहिले जे अभिनव कश्यप जे आमचे डायरेक्टर आहेत ते मणिरत्नमच्या युवामध्ये असिस्टंट असायचे, तेव्हा त्यांनी मला हिरोच्या रोलसाठी निवडलं होतं. पहिलं की यार मी एक करप्ट पोलिसाचा रोल करेल. त्यावेळेस दबंग लिहिली जात होती. तर मला तेव्हा छेदी सिंगचा उलटा रोल दिला. जेव्हा सलमानने चुलबुल पांडेचा रोल घेतला आणि मला छेदी सिंगचा रोल दिला, तर मी म्हणालो हे मी नाही करणार. तर ते बोलले की नाही तू कर, चांगला रोल आहे. तर मी बोललो की मी थोडासा लिहितो, त्याला थोडे डायलॉग वगैरे ठीक करतो. आणि मग लिहायची आवड होती. मग 2-3 दिवसात मी स्क्रिप्ट लिहिली, काही संवाद लिहिले आणि मग ऐकवले. मी बोललो जर हे ठीक आहे तर चालेल. मग ते म्हणाले की नाही तू ये करूया. आणि मग सर दबंग तयार तर तुम्ही झाली. छेदी सिंगचे डायलॉग स्वतः लिहिले? मी लिहिले होते सर. खूप डायलॉग लिहिले. मी बऱ्याच चित्रपटांमध्ये लिहितो, खूप सारे डायलॉग. क्रेडिट नाही घेत, पण खूप हिट डायलॉग सगळे माझे लिहिलेले असतात. तर मला सलमान खान घेऊन गेले आणि म्हणाले की चला आपण जेवण करायला जाऊया. तिथे वाईमध्ये शूटिंग करत होतो आम्ही लोक. तर सलमान बोलले की यार तू खूप उंच आहेस, तू गाडीमध्ये कम्फर्टेबल तर आहेस ना? तर मी बोललो काय ना सलमान, कानून के हाथ और सोनू सूद की लात दोनों बहुत लंबी है भैया. तर तो बोलला की यार डायलॉग खूप चांगला आहे, तर चला पिक्चरमध्ये वापरूया. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी तो डायलॉग वापरला की कानून के हाथ और छेदी सिंग की लात दोनों बहुत लंबे है भैया. तर सर असे बनले संवाद. आणि त्या फिल्ममध्ये सगळ्यात फेमस डायलॉग सलमानचा होता सर की हम छेद तुम्हें करेंगे. इतने छेद ते मला करेंगे. आठवतं की आमचा पहिला दिवस होता शूटिंगचा. मला लिहायची हौस होती, मी अभिनय सोबत बसायचो. त्याच्यामध्ये पण आम्ही टाकलं की हम तुम्हें इतने छेद करेंगे की तुम कन्फ्युज हो जाओगे सास. त्यातही कुठे कुठे माझी लेखणी चालली होती सर. तर त्यात सर लिहायची हौस होती सर. लिहून घेतात तर लिहून देतो सर. खलनायकच्या रूपामध्ये जेव्हा तुम्ही हिट झालात, हो, तेव्हा तुम्ही विचार केलात की रिअल लाईफ मध्ये हिरो बनून जाऊ. मी जेव्हा मुंबईला आलो तर खूप इच्छा होती की चांगल्या भूमिका कराव्या, चांगल्या चित्रपटाचा भाग बनूया. कोणी 100 करोडचा बिझनेस करतो, कोणी 500. तर मला वाटायचं आयुष्य हेच आहे. जेव्हा कोविड आला आणि साधारण लोकांसोबत जुळणं सुरू झालं, तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की जी जीवनातली सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती आता करण्याची संधी मिळाली आहे, जिचा इतक्या वर्षापासून वाट बघतोय आणि हे वरचा डायरेक्ट करतोय. आणि आज पण ती फिल्म चालू आहे आणि माझी इच्छा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत ती फिल्म चालत राहो. असेच देव माझ्याकडनं काम करत राहो आणि मी करत राहो. परंतु सोनू, ही भूमिका करण्याच्या चक्करमध्ये जे चित्रपटाचे रोल होते ते निघून गेले. मी ऐकलं की चिरंजीवीने तुम्हाला फिल्ममध्ये मारायला नकार दिला. ते बोलले की मी जर याला मारलं तर पब्लिक मला मारेल. बिलकुल सर, ऍक्शन सुरू होती. ऍक्च्युली सर 2 भाग होते. जेव्हा कोविड सुरू व्हायच्या आधी अर्धी फिल्म तयार होती, असे 2-3 फिल्म होत्या. आणि जेव्हा कोविडमध्ये बंद झाल्या शूटिंग आणि परत आले तर इमेज बदलली होती. आणि मग जे आमचे ऍक्शन डिरेक्टर होते, आमचे ऍक्टर्स सोबतचे, ते बोलले याला मारणार नाही, लात नाही मारू शकत, नाही तर शिव्या पडतील. तर मग बऱ्याच गोष्टी रिशूट झाल्या, काही परत रिएडिट झाल्या. आणि साऊथमध्ये लोकांच्या भावना जरा जास्त असतात. त्यांनी सांगितलं की हे चालणार नाही, याला काही शिवी दिली, कॉलर पकडायचा प्रयत्न केला, लोकांना आवडणार नाही. तर मग त्यानंतर आम्ही परत हे रिशूट केलं होतं काही भाग. परंतु मित्र आणि कुटुंबातले नाही म्हणत की खूप मार खाता पिक्चर मध्ये? सर म्हणायचं तर आधी की यार तू बॉडी तर त्यापेक्षा चांगली बनवली आहेस, पण मार जास्त तूच खातोस. तर मी बोललो की मी तर शेवटी मार खातो, पण पूर्ण पिक्चर मध्ये मीच मारतो रे. आणि एंडमध्ये थोडासा मार खायला काय प्रॉब्लेम आहे मग? कंगना रनौतच्या चित्रपटासाठी तुम्ही खूप मेहनत केली होती, कुस्तीसाठी बॉडी बनवली होती. हो. जेव्हा फिल्म आली तेव्हा रोल कापला गेला होता.
सर त्यात सर कंगना मैत्रीण आहे. यु नो मी ती फिल्म जेव्हा केली होती, क्रिश डायरेक्टर होते त्याचे, शूटिंग पूर्ण झाली होती. मग कंगनाने मला म्हटलं की माझी इच्छा आहे की परत डायरेक्ट करावी ती फिल्म. तर मी बोललो की मला बघायचं आहे की काय आहे या पिक्चरमध्ये, जे करायचे आहेत. मी पाहिले तर मला सीन्सच नाही दिसले. तर मी बोललो की यार तर बरोबर नाहीये, मैत्री पण आहे आणि मी काही करूही नाही शकत. मग मी जर शूट करेन तर ओरिजिनल डायरेक्टर बरोबर करेन, त्यांच्यासोबतच करेन. जर तुम्हाला करायचे आहे तर मी हात जोडून निघून जाईन या फिल्ममधून. तर मी निघून गेलो होतो पिक्चरमधून. परंतु कंगना बोलली की सोनू सूद मध्ये इगो आहे हो. आणि एका विमन डायरेक्टरच्या हाताखाली काम करायचे नव्हते म्हणून सोडून गेले. मी सर फराह खान सोबत काम करत होतो. जेव्हा तिने हे स्टेटमेंट दिलं तर फराह खान घाबरली की भैया मी तर मुलगी आहे भैया, माझे जेंडर नका बदलू तुम्ही. तर काही फरक नाही पडत. तर असं नाहीये सर. जनतेमधून जे लोक प्रश्न विचारू इच्छिता, आम्ही तुम्हाला हिंदी मूव्हीज मध्येच बघत आलोय, पण तुम्ही जे तुमचं करिअर सुरू केलं आहे ते तमिळ आणि तेलुगू मूव्हीज मधूनच केलं आहे आणि तुम्ही आहात पंजाबी. हो. तर तुम्ही एखादा तुमचा डायलॉग जो तमिळ किंवा तेलुगू मूव्ही मधला बोला तर आम्हाला खरंच खूप आवडेल. हो. मला आठवतं सर, तमिळ फिल्म होती, पिक्चरचं नाव होतं कल्लड घर. तर मला त्यांनी एक खूप मोठा डायलॉग दिला आणि कधी कॅमेरा फेस केला नव्हता. नर्वस होतो मी खूप. नवी दुनिया, नवीन भाषा, नवीन लोक. तर मी पूर्ण रट्टा केला होता तो डायलॉग. आणि जेव्हा मी जाऊन बोललो तर डायलॉग काही असा होता की साक्षात ತಂದೆ ಯಾಣೆ ಮುಗಿದನು ವಿನಾಯಕ ಪೇರುಮಾನೆ ಕರುಣೋದಯ ಕಪತಿನ ವೇರೆ ಮನಸಲ ನಾಮ ವೇರಿಕಲದು ದೇವನಿಂದಾಯೇ ಆಗದ. समथिंग लाइक दैट. तर माझे डायरेक्टर खूप आनंदी झाले, म्हणाले की यार खूप फोकस माणूस आहे तू. मग चालायला लागली गाडी सर. तामिळ तेलुगू तर ठीक आहे, हो. ही चायनीज फिल्म सुद्धा केलीत तुम्ही? चायनीज केले सर, चायनीज केले, अमराठी फिल्म केलेत सर. 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये मी पिक्चर केले चायनामध्ये. तर जॅकी चॅनने बोलवलं होतं. ते बोलले की यु नो एक दिवस अचानक फोन आला, मी पंजाबमध्ये होतो आणि फोन आला की वी आर कॉलिंग फ्रॉम जॅकी चॅन प्रोडक्शन, वी वॉन्ट टू डू दिस फिल्म. आणि मग सगळे समजलेच नाही की चायनामध्ये कधी. नाव मला माहिती आहे की कुंफू योगा, कुंफू योगा, परंतु बाकी चित्रपटांचे नावच माहिती नव्हते पडत. काय सर मलाही नाही कळत. तर कोणता चायनीज मधला डायलॉग पण लक्षात सर? त्यावेळी मी खूप शिकलो होतो सर. मला इथे भेटत नाही चायनीज, मी तर खूप शिकलो होतो सर. त्यावेळी बोलता बोलता जॅकी चॅन यु नो की जसं की मी सगळे बोलत होते कसं बोलायचं ते, पण मी शिकून घेतलं होतं सर. पण मला आता 6-7 वर्ष झालेत, सगळं सुटलंय आता, तितकं लक्षात नाहीये, पण मजा खूप आली होती सर तिथे काम करून. हो. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? सर माझा एक प्रश्न आहे. मी ऐकलं होतं की तुम्हाला बेंगॉली रसगुल्ले खूप आवडतात हो. आणि बेंगॉली रसगुल्ले खायला घालून तुमच्याकडून काहीही काम काढू शकता येतं, तर हे खरं आहे का? नक्कीच. माझे जेव्हा रसगुल्ला कमजोरी आहे, यु नो कॉलेजच्या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही लोक रॅगिंग करायचो, माझ्यासोबत बिहारकडील मुलं असायचे. तर रॅगिंग मध्ये हेच व्हायचं की जर तू नवीन फर्स्ट इयरचा आहेस तर एक काम कर, 50 रसगुल्ले घेऊन ये. तो रसगुल्ला घेऊन यायचा आणि मग आम्ही सगळे वाटून द्यायचो. ते आज पण आहे. आता असं आम्ही प्रोफेशन मध्ये अलाव नाही करत आणि आम्ही लोक खाऊ नाही शकत. ते यासाठीच, पण स्टील जर बोलले तर कमजोरी आहे, त्याला खाऊ घालून व्यक्ती. परंतु त्यांनी हे सांगितलं की तुमची बहीण म्हणते की रसगुल्ला खाऊ घालून कोणतेही काम करून घेऊ शकतो, गाणं गाऊन सुद्धा घेऊ शकतो. तर गाणे तर म्हणायला नका लावू ना. मग लोक रसगुल्ला खाऊ घालणं बंद करतील माझा आवाज ऐकून सर. सोनू, तुमच्या आईचे पत्र मी बघितले आहे. हो. आईने लिहिले, तू उठे तो रोशन हो जाय क्षमा तेरे लिए. हो. आणि मला वाटतं की खरंच तुम्ही तुमच्या आईसाठी क्षमा रोशन केली आहे. परंतु जेव्हा क्षमा रोशन होते तर परवाने पण येतात. हो. जेव्हा नाव होतं तेव्हा प्रश्न पण उठतात. काही अजून आरोप देखील आहेत माझ्याकडे. हो. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये सोनू सूदवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. माझ्या आईच्या काही ओळी आठवतात. जेव्हा मी त्या विमानाला बघितले होते, ती नेहमी म्हणायची की अपनी जिंदगी की कलम में जब आप दुआओं की स्याही भर देते हैं तो जो आपकी तकदीर है वो पन्नों पर नहीं आसमान पर लिखी जाती है. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सोनू सूद. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या बदललेल्या इमेजचा फायदा उचलला. सोनू, तुम्ही तुमच्या इमेजला घेऊन मी ऐकल्या सुरुवातीपासूनच चिंतित होतात.
हो. स्वतःचे नाव बदलू इच्छित होते. सोनू चांगले वाटत नव्हते. सर मी जेव्हा आलो तेव्हा खूप लोकांनी विचारलं की यार जर तू ऍक्टर बनला तर काय बोलतील, हे ऍक्टर सोनू आहेत तर काय सोनू सूद कोणी ऍक्टर थोडी असू शकतो. तर मला थोडं वाटलं त्यांच्या गोष्टीमधून की हो सोनू सूद ऍक्टर नाव बदललं तर त्यावेळी आर्यमन असे नाव खूप फॅशन पंजाबमध्ये तर असे सगळे नाव आहेत ना, टीटू, हो ते स्वीटी, तर. बिल्ला. पण सर आता पंजाबमधून निघून मुंबईला आलो होतो ना, तर बॉम्बेवाल्यांनी सांगितलं की बॉस सोनू नाही चालणार, त्यापेक्षा काहीतरी वेगळं नाव ठेवा. मग मी तर फटाफट पुस्तक वगैरे काही शोधायला लागलो, सगळी नावं कोणत्या फॅशनमध्ये आहे. त्यावेळी आर्यमन अशा टाईपची नावं होते. असं ठेवले सुद्धा, काही 1 हफ्ता 10 दिवस चालला सुद्धा की हो आर्यन. मग स्वतःच्याच तोंडून निघायचं की सोनूसूद हे आहे. तर मग सोनूसूद चालत राहिलं. मग ते जरा थोडे खूप जेव्हा नाव होणं सुरू झालं तर वाटलं की जर सोनूसूद इथपर्यंत घेऊन आलं तर पुढेपर्यंतही घेऊनच जाईल ना, मग तेच ठेवलं. सोनू इतकं पुढे घेऊन गेले की आता लोक आपल्या मुलांची नावं सोनू ठेवतात. हो सर, मलाही खूप लोकांनी नाव ठेवलं. एकतर गुप्ताजी होते बिहारचे, एकतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव सोनूसूद ठेवलं. मी बोललो यार तुम्ही गुप्ता आहात आणि सोनूसूद कसं काय? म्हणतात नाही सर सोनूसूद गुप्ता आहे. तर आताही भेटतात सर येऊन आणि छान वाटतं सर. आय मीन आता वाटतं की आई वडिलांनी विचारपूर्वक हे नाव ठेवलंय सर. सोनू हे सगळं यासाठी चांगलं वाटतं की कारण तुम्ही लोकांसाठी खूप हो. काम केले आहे. दिवस रात्र मेहनत करून विद्यार्थ्यांना विमानानं बोलवलं, लोकांची ऑपरेशनं केली, शिक्षण करवलं. परंतु लोक हे पण विचारतात की जो क्षमा के परवाने हैं हो क्यों करते हैं? हो. इमेज चमकवण्यासाठी, छबी बनवण्यासाठी? मी तर जेवण वाटायला निघालो होतो. काही लोकांना तर जेवण वाटायला लागलो तर त्या लोकांना घरी पाठवणं सुरू केलं. लोकांची उमेद जोडणे सुरू झालं तर असं वाटलं की पूर्ण देश जोडला गेला. तर कळलंच नाही की केव्हा त्या लेवलचा होऊन गेलो की लोकांचे प्रश्न पण उभे राहू लागले की अचानक कुठून आला येऊन उभं राहिला. लोक म्हणायचे की बंद होऊन जाईल, 1 महिन्यात बंद होईल, 15 दिवसात बंद होईल. आज 2.5 वर्ष झाले सर. आता जे त्यावेळेस कोविडच्या वेळी करायचो मला वाटतं की त्याहून जास्त काम आता मी करतोय. जर आज पण तुम्ही माझ्या घरी याल कोणत्याही वेळेस 365 डेज कधीही 500-600 लोक नेहमी घराखाली कायमस्वरूपी राहतात, आमच्याकडे झोपतात, कुठूनही येतात. तर सर मला ना सर हे समजलं की इतक्या वर्षामध्ये हे समजलं की एक आशा आणि प्रयत्न दुनियातले सगळ्यात मोठे शब्द आहेत. की जर तुम्ही तुमच्याकडून कोणाला आशा नाही तर मला वाटतं तुमचं जीवन अपूर्ण आहे. आणि तुम्ही जर कोणासाठी प्रयत्न नाही करू शकत तर मला वाटतं की तुम्हाला प्रसिद्ध होण्याचा काहीच अधिकार नाहीये. तर मी त्या आशेसाठी प्रयत्न नक्की करतो. खूप वेळा नापासही होतो. असं नाहीये की मी प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतो. हो, पण जास्तीत जास्त लोकांसाठी प्रयत्न नक्की करतो. परंतु याचा थोडाफार फायदा पण झाला. हो मी ऐकलं की पहिले ब्रँड्स रिजेक्ट करत होते, हो आता तेच ब्रँड तुमच्याकडे येत आहेत. सर, चांगली गोष्ट आहे सर. मी ब्रँडला पण कामाला लावून देतो सर. माझ्याकडे जितके ब्रँड आले, मोबाईल फोनचे ब्रँड आले तर मी सगळे 5-6 हजार त्यांच्याकडनं फोन वाटले. जेव्हा स्टील ब्रँड आले त्यांच्याकडनं गरिबांना ते ई रिक्षा दिल्या. जेव्हा कम्प्युटरचे ब्रँड आले तर जे आजही मी करतोय तेव्हा साईन केले ते आजही रिपीट होत आहेत. ते यासाठी की मी मॅक्झिमम ब्रँडिंग त्यांच्याकडनं वाटून घेतो. आणि आजही मला वाटत नाही की अशी देशातील कोणतीच जागा असेल किंवा नसेल जिथे आम्ही काही नाही करत. मला वाटतं की कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये पण हे होत असेल की चला आजपर्यंत तर सगळे पैसे मागायचे, आज हे वाटायला लागलो, ही चांगली गोष्ट आहे. सो आय थिंक आय थ्रोली एन्जॉय दॅट स्पेस सर. परंतु ब्रँड पण बघा, जो माणूस अनारक्षित कंपार्टमेंटमध्ये मुंबई आला होता हो त्याचा फोटो विमानावर दिसू लागतो. हो विमानावर खूप मोठे मोठे सोनू सूद लिहिलेले दिसते. सर खूपच आय मीन आय फील रिअली हंबल्ड. मला नाही वाटत की इतकं डिझर्व करतो मी. पण जेव्हा मी ते बघितलं, मी पाहिलं तर सगळ्यात पहिलं आय मिस माय पॅरेंट्स. आय विश की ते असते बघण्यासाठी. पण मला माझ्या आईच्या काही ओळी आठवतात जेव्हा मी त्या विमानाला बघितले होते. ती नेहमी म्हणायची कि अपनी जिंदगी की कलम में जब आप दुआओं की स्याही भर देते हैं तो जो आपकी तकदीर है वो पन्नों पर नहीं आसमान पर लिखी जाती है. तर हेच सर. परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा तुम्ही कॉमिक्समध्ये नागराज बनले होते. हो त्याचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवू इच्छितो, मी दुनियाला दाखवू इच्छितो. नागराज, जुर्म का दुश्मन, जिसके आगे है बेअसर आग का तूफान, आंखों में सम्मोहन, हाथों से निकले जहरीले नाग. नागराज अपराधियों का मिटा दे नामो निशान. राज कॉमिक्स में नागराज का नया कॉमिक
हा कसा रोल होता ज्यामध्ये डोळ्यामधून आग निघत होती? सर मी जेव्हा दिल्लीमध्ये स्ट्रगल सुरू केले तेव्हा हे मला मिळालं की ऍड वगैरे तर माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ऍड तर आहे, मी दिल्लीला शूट करायला गेलो तेव्हा ती रिलीज झाली ऍड, आणि मग जेव्हा रिझल्ट समोर आले आणि पहिलं काही कॉमिक्स बुक्स मध्ये पण आले. मला आठवतं की मी लाजपत नगरमध्ये होतो, तर कॉमिक्स मध्ये जेव्हा कॉमिक्स वाले त्यावेळी रोडवरती बसून अरे नागराज आला, तर मी माझ्या बहिणीसोबत जात होतो. मी म्हणालो तू कसं काय ओळखलंस मला? म्हणतो की सर तुमच्या कॉमिक्स मध्ये. त्याने मला पटकन दाखवलं. तर माझी जी बहीण आहे ती खूप एक्सायटेड झाली, चल घेऊया कॉमिक्स. मी म्हणालो हट, नाही घ्यायचं कॉमिक्स. तर मी घेतलंच नाही ते कॉमिक्स. तर मग सर बघा तुम्ही आता शोधून काढलं परत. बघा कुठे नागराज हो आणि कुठे सोनू सूद आज ज्याच्या नावावर लोक फूड स्टॉल बनवतायत. किती फोटो मी बघितले, कुठेतरी लेडीज कॉर्नर बनवले सोनू सूदच्या नावावर, कोणी दुकानाचे नाव सोनू सूदच्या नावावर ठेवलेत. सर मी तेच बोललो सर, आशीर्वाद आहे जे ते करून टाकतात मोठे. खूप लोकांच्या बिझनेसमध्ये मी आजही तिथे जातो जिथे कोणी फास्ट फूड कॉर्नर उघडलंय. मी आताच मागच्या हप्त्यात जयपूरला गेलो होतो, तर मला आठवतं कोविडमध्ये कोणीतरी उघडलं होतं आणि सोनू सूद फास्ट फूड कॉर्नर म्हणून, आणि तो बोलला की सर मी जयपूरमध्ये उघडलंय. जेव्हा आपलं नाव लावलं आमचं दुकान खूप चालायला लागलं. तर मी बोललो की लोणी खूप टाका, जेव्हा मी दुकानावर येईल खाण्यासाठी तर तयार ठेवा. तर मी लास्ट वीक जयपूरमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो, त्यांच्या दुकानावरही गेलो तिथे खाण्यासाठी, आणि मी बोललो की लोणी तयार ठेवा, आता खाऊया. सो आय फील की मला वाटतं की माझं काहीतरी नातं आहे त्या लोकांसोबत, की मी कधी ओळखत नाही पण काही ना काहीतरी कनेक्शन आहे. परंतु जिथे पण जातात तिथे हो. व्हिडिओ बनवतात आणि पोस्ट करतात. मला वाटतं की एखाद्या वेळेस जेव्हा उद्या आपण नसू किंवा आपले मुलं बघतील किंवा कोणी बघेल, तर त्यांना वाटावं की ते जुळावं, आणि तो एक मेसेज जाणं खूप महत्वाचं आहे की जे लोक एखाद्या वेळेस नेहमी विचार करत असतील तुम्ही त्यांच्याजवळ जाल आणि तुम्ही नाही गेलात, तर मला वाटतं ते नातं कधी जुळणारच नाही. सो आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज की सामान्य लोकांना आपल्यासोबत घेऊन जाणं बघा, जास्त सामान्य महत्त्वाचं आहे. लोकांनी साऊथ मध्ये तुमच्या नावावरती मंदिर बनवून टाकले, तुम्हाला तर देव बनवून टाकलेत. हे काय जास्त नाही झालं? जास्तच आहे सर. मी त्यांना बोललो, मला कोणीतरी बोललं, मी बोललो की शाळा बनवा, हॉस्पिटल बनवा ना माझ्या नावावर. हे का बनवायचंय? मी 2-3 सोडून बनवले, पण एक बंगालमध्ये बनवत होते, तर त्यांनी एक शाळा बनवली तिथे. तर मला वाटतं की मी डेफिनेटली हे तर डिझर्व नाही करत जे मला मिळतंय, पण ज्या लोकांची भावना आहे ती मला एक जबाबदारी नक्कीच देते. मला माझ्या खांद्यावर की जी आशा आहे ती कधी तुटू नाही देणार सर. सोनू करतात तर बाकीचे लोक पण. अक्षय कुमारने 25 करोड रुपये दिले कोविडसाठी, तर त्यांचे ते कुठे नाव नाही आलं. नाही सर, त्यांचंही नाव आलं असेल तेही चांगलंच करतायत सर. सगळे लोक मला वाटतं आपल्या लेवलवर चांगलेच करत असतील. पण मी हेच म्हणेन की सर पर्सनली खांद्यावर हात ठेवणं खूप गरजेचं आहे सर. कारण की मी जेव्हा नसतो इथे, मी ट्रॅव्हल करत असतो, तेव्हा खूप वेळा माझ्या इथे खाली दूधवाला असतो, तोही लोकांना अटेंड करतो, ड्रायव्हरही लोकांना अटेंड करत असतो. मला वाटतं की पर्सनली जिथपर्यंत तुम्ही जुळलेले असतात सगळं चांगलं आहे, सगळेजण करत असतात. आय थिंक दे डुईंग देअर बिट. अमिताभ बच्चनने खूप काही केले, हो. त्याच्या काही माहिती माझ्याकडे आहेत. हो 15 करोड रुपये खर्च केले, 4 लाख मजुरांना एका महिन्यापर्यंत जेवण दिले, UP बिहारसाठी 30 बस बुक केल्या. बच्चन साहेबांनी 2800 मायग्रंट्सना ट्रेन प्रवासाची सोय केली. इंडिगो एअरलाइन्सच्या 3 चार्टर्ड फ्लाईटचा खर्च उचलला. ऑक्सिजनसाठी 250 बेडचा सेंटर सेटअप केला. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सोय केली. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना त्यांनी दत्तक घेतले. परंतु बच्चन साहेबांची कोणी आठवण नाही काढत, पण सोनू सूदची आठवण काढतात. नाही सर, ते सर बच्चन साहेब प्रेरणा आहेत आमची सर्वांची, आमच्या सगळ्यांची इन्स्पिरेशन आहेत, आणि ते कमालचं काम करतात सर. त्यांनी दाखवलेल्याच रस्त्यावर आम्ही चालतोय सर, आणि असंच चालत राहू नेहमी. जेव्हा अक्षय आणि अमितजींची गोष्ट मी लोकांसोबत केली तेव्हा कोणीतरी मला बोललं की सोनूच्या फिल्मचा एक डायलॉग आहे, भाई आणि डॉनच्या वर किंग असतो. हो सर. सर माझ्या पिक्चरचा डायलॉग होता सिंग इज किंगचा, पण मला वाटतं सर की ते मोठे लिजंड्स आहेत सर. मी तर आता सुरुवात केली आहे जीवनाची, अजून खूप लांबचा प्रवास पार पाडायचा बाकी आहे, पण इन्स्पायर करत आलेत ते मला. मी तर बॅकबेंचर आहे सर यामध्ये. सोनू आरोप भरपूर आहेत. एका ब्रेकसाठी थांबायचं आहे, आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सोनू सूदवर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. थँक्यू व्हेरी मच. कोणी व्यक्ती जो अफोर्ड करू शकत नसेल, जो
200 रुपये लेबर घेत आहे, आपल्या मुलाचं 25-28 लाखाचं ऑपरेशन नाही करू शकत, आज पण आम्ही लोक फ्रीमध्ये करतोय ते. आणि जर कुठे काही गरज पडली, आय एम सेइंग ऑन नॅशनल मीडिया, प्लीज कॉल मी, आय ट्राय टू मेक इट हॅपन. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत सोनू सूद यांना. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की यांच्या निधीचा स्रोत एक रहस्य आहे. सोनू, तुम्ही खूप चांगले काम केले, लाखो मजुरांना घरी पाठवले, स्टुडंटना हेल्प केली. हे सगळे बिना पैशांच्या तर होत नाही. कुठून येतो हा पैसा? जसे तुम्ही बोललात सर, खूप पैसे हवे हे सगळं करण्यासाठी. जेव्हा मी सुरू केलं तर मला माहिती होतं की ज्या लेवलची डिमांड येत आहे लोकांची कामाची, तर हे 2 दिवस पण तुम्ही टिकू नाही शकत ज्या लेवलवर काम करता. तर मला वाटलं की यांना कसं जोडावं. मग माझे जितके ब्रँड्स, जसे मी बोललो की जितके ब्रँड्स आहेत, बोललो असा कोणता ब्रँड नाहीये की ज्याच्यासोबत मी काम नाही केलंय, ज्यांना माझ्यासोबत डोनेशनवर नाही लावले. मी हॉस्पिटलला, मी डॉक्टर्सला, मी कॉलेजना, मी शिक्षकांना, मी फार्मास्युटिकल कंपन्यांना, मी त्यांना एक्सपोर्टर्सना, प्रत्येक व्यक्तीला त्या कामात लावले की तुम्ही जुळा कसे ते, नोकरी द्यायची आहे, चला इतक्या लोकांना काम देऊ, माझी उपस्थिती हवी, मी फ्रीमध्ये करेन, चला असे करा. तर ते जोडले गेले, आपोआप होत गेले. आता तर आम्ही लोक जितके, जर तुम्ही बघाल, मला कोणीतरी बोललं की तुम्ही एक वस्तू निवडा, किंवा शिक्षण निवडा, किंवा मेडिकल निवडा, किंवा जॉब निवडा, तुम्ही सगळे काम नाही करू शकत. खूप मला एनजीओनी फोन केले की सोनू, देशाची 160 करोड लोकसंख्या आहे, तुम्ही टिकू नाही शकणार जास्त. तर मी बोललो की जो माझ्या घराखाली येतो, मी नाही त्यांना नाही म्हणू शकत नाही. तर आज तुम्ही देशाच्या जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोणत्याही छोट्याहून छोट्या जिल्ह्यात, छोट्याहून छोट्या शहरात कोणी कुठेही सांगेल की मी शिकवू शकतो, मी उपचार देऊ शकतो, मी त्यांना नोकरी देऊ शकतो, तुम्ही एक फोन कराल तर मी ते करून देईन. सोनू, हीच गोष्ट मी विचारू इच्छित आहे. इतक्या साऱ्या लोकांसाठी बसची व्यवस्था करणे, इतक्या साऱ्या लोकांसाठी ट्रेनची व्यवस्था करणे. मग तुम्ही आपल्या वेबसाईटवर लिहिले की 4000 स्टुडंटना किर्गिस्तान मधून आणले, कझाकिस्तान मधून आणले, मॉस्को मधून कामगारांना घेऊन आलात. हे सगळे विमानातून आलेत. बरोबर. हे सगळे स्वस्त काम तर नाहीये. ज्या ज्या व्यक्ती अफोर्ड करू शकत होते, दे पेड फॉर द तिकीट. असं नाहीये की मी सगळ्यांना तिकीट दिले. मी बोललो की जे अफोर्ड करू शकतात त्यांनी करा, जे नाही करू शकत वी विल मेक शुअर की आम्ही त्यांना घेऊन येऊ. तर त्यानंतर किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया, फिलिपिन्स, रशिया यामधून कोणतेही विमान उडत नव्हते. तर मला नाही वाटत की देशातलं कोणतं ऑफिस, त्या देशाच्या ऑफिस एम्बेसिडर त्यांच्यासोबत मी बोललो नसेल. आणि मी 24 तास फक्त हेच काम करत होतो, एअरलाइन्स च्या परमिशन्स आणि त्यांना घेऊन येण्यात. आपोआप होत गेले. पण हो, लागले सुद्धा खूप फंड्स, परंतु जे लोक स्वतःचे अफोर्ड करू शकत होते दे ऑल्सो. तुम्ही म्हणतात की 400-500 लोक रोज तुमच्या घराच्या बाहेर येतात, प्रत्येकाची वेगवेगळी डिमांड असते. तर कशी पूर्ण करता तुम्ही? कोणी म्हणतं की माझं घर बनवून द्या, कोणाला तुम्ही म्हणता की ट्रॅक्टर घेऊन देतो. या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च तर होतो. सर, खर्च तर होतो. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मी काही दिवसाआधी दुबईला गेलो होतो आणि जेव्हा मी तिथे लँड केलं तर तिथे इमिग्रेशन मध्ये जात होतो. एक जेंटलमॅन माझ्याजवळ आले आणि म्हणाले, सर मी मिस्टर विल्सन आणि मी एका हॉस्पिटलचा डिरेक्टर आहे, सो कॅन आय हॅव अ सेल्फी विथ यू. तर त्यांनी सेल्फी वगैरे घेतली आणि बोलले यू आर डुईंग ग्रेट वर्क आणि तुम्ही आमच्या बँगलोरमध्ये एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं होतं आणि एक केरळमध्ये आमच्या ब्रांचमध्ये तुम्ही कोणा एकाचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं होतं आणि पैसे तुम्ही दिले होते. हे खूप छान आहे आणि आम्हाला तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर बनवायचं आहे. तर मी बोललो की आपण उद्या ब्रेकफास्टसाठी भेटूया आणि ब्रेकफास्टवर आमची दुबईमध्ये मीटिंग झाली. 2 डायरेक्टर्स अँड ऑल केम. सर, आम्हाला तुमचा इतका अपीरियन्स हवा आहे, आम्हाला ऍड शूट करायचं आहे, तुम्ही काय कराल मग, तर किती फीस घ्याल, हे तर नंबर वगैरेची गोष्ट होत चालली. मी बोललो की एक काम करा सर, तुमच्या इथे बेस्ट सर्जरीज होतात ज्या मी केल्या आहेत, सो माझी फीस 0 आहे, मला 1 रुपयाही नकोय. तुम्ही मला लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे 50 स्पॉन्सर करून द्या. एक लिव्हर ट्रान्सप्लांट 28 लाख रुपयात येतं सर. त्यांनी 50 लिव्हर ट्रान्सप्लांट स्पॉन्सर केले, जे 12.5 करोडचे लिव्हर ट्रान्सप्लांट आहेत सर. 19 लिव्हर ट्रान्सप्लांट आजपर्यंत आम्ही करून घेतलेत. आज पण आपण लोक नॅशनल चॅनलवर बसलो आहोत. आज पण मी लोकांना बोलतो, कोणी व्यक्ती जो अफोर्ड करू शकत नसेल, जो 200 रुपये लेबर घेत आहे, आपल्या मुलाचं 25-28 लाखाचं ऑपरेशन नाही करू शकत, आज पण आम्ही लोक फ्रीमध्ये करतोय ते. आणि जर कुठे काही गरज पडली, आय एम सेइंग ऑन नॅशनल मीडिया, प्लीज कॉल मी, आय ट्राय टू मेक इट हॅपन. सोनू, मी तुमचे उत्तर बघतो, तुम्ही जे लोकांना उत्तर देता. कोणी म्हटलं
मला ट्रॅक्टर द्या, तुम्ही म्हणता की उद्या पोहोचून जाईल. कोणी म्हणतं की हो. माझे घराचं छत बनवून द्या, तुम्ही म्हणता परवा बनवून जाईल. कोणी म्हणाल माझं ट्रान्सप्लांट करून द्या, तर तुम्ही म्हणता पुढच्या आठवड्यात होऊन जाईल. एवढं लवकर तर देव सुद्धा ऐकत नाही हो. सर ते देवच ऐकतो सर. मी तर फक्त एक माध्यम आहे करून घ्यायचं. ते तर माझ्याकडनं करून घेतात. आणि तुमच्या वेबसाईटवर मी पाहतो किती लोकांचे तुम्ही ट्रान्सप्लांट केले, तुम्ही लोकांचे किती हार्ट ऑपरेशन केले. आता तर तुम्ही सुपरमॅन आहात की रॉबिनहूड आहात? कोणाचं लुटून कोणाला देत असता? कॉमन मॅन आहे सर मी. ते इम्पॉर्टंट आहे सर. मी जवळपास जेव्हा आम्ही कोविडच्या दरम्यान जेव्हा आम्ही अंदाजे 7.5 लाख लोकांशी जुळलो होतो, एक माणसाचं आधार कार्ड पासून पॅन कार्ड पासून जे काही असेल त्यांच्याजवळ, ते आज पण माझ्या रेकॉर्ड्समध्ये राहतात माझ्याकडे. तर त्या लोकांना, ते गरीब लोक होते सर, आणि जेव्हा त्यांना पोहोचवलं तर त्यांच्यामध्ये एक जिद्द वेगळी होती. सोनू भाऊ, तुम्ही आम्हाला पोहोचवलं, आम्ही लोक तुमच्यासोबत जुळून काम करू. आणि जेव्हा आम्ही कोविडमध्ये औषधं पोहोचवायला सुरुवात केली, इंजेक्शन पोहोचवले होते, माझ्यावर केस सुद्धा झाली होती, लोकांनी केली होती, यार बाकी लोकांना इंजेक्शन मिळत नाही आणि याला कुठून मिळतात काय माहिती. तर आम्ही म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असो किंवा औषधे, तर हे गरीब लोक सायकलवर उचलून लहान लहान जागांवरून, म्हणजे तुम्ही कोणते पण राज्य बोला, बिहार, झारखंड, यूपी, बिहार, म्हणजे त्यावेळी ते बिचारे 50-50, 60-60 किलोमीटर जात होते द्यायला, की सोनूभाऊ तुम्ही आमची मदत केली होती, आता कोणाला गरज असेल तर आम्ही जाऊ. मला सर रात्री 2:30-3 वाजता म्हणजे लोकांना टाईप सुद्धा करता येत नव्हतं. फक्त एक फोटोग्राफ येत होता की कोणाचे ऑक्सिमीटर हातावर लागलेला आहे आणि ऑक्सिजन लेवल त्याचं सांगत आहे की 52 आहे. बस कुठे कोणता मेसेज नाही, कोणतीच हेल्प नाही. एक रॅन्डम मेसेज येत होता आम्हा लोकांना रात्री, मग आम्ही फोन करून हँडल करायचो. ते यासाठी करू शकलो कारण की जे आमचं त्यावेळेस नेटवर्क जुळलं होतं, जे आजही जुळलेलं आहे, ते गरीब लोक आहेत जे स्वतः दुःखात आहेत आणि म्हणून ते जातात, कारण त्यांना माहिती आहे की माझ्यामुळे कोणाचं तरी दुःख हरू शकतं. सोनू, काही सरकारी रेकॉर्डमधून काही फिगर्स माझ्याजवळ आले आहेत. तुमच्या कंपनीबद्दल 2020-21 मध्ये तुम्हाला 12.5 लाख रुपयांचं डोनेशन मिळालं. हो सर. आणि 2021 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 3-4 महिन्यांच्या कालावधीमध्ये 20 करोडचं डोनेशन मिळालंय. हो. तर ही हवा कशी बदलली? सर, हवं यासाठी बदलली कारण लोकांनी बघितलं की मी मदत करतोय लोकांची, आणि त्यात 80% डोनेशन मी स्वतः केलंय सर. जितके मोठे मी ब्रँड्स केलेत, मी त्यांना बोललो की तुम्ही डोनेट करा, त्याच्या अगेन्स्ट आय हॅड द ऑल डॉक्युमेंट्स. एक गोष्ट की आज मी तुमचा ब्रँड एम्बेसेडर आहे, हे काय डॉक्युमेंट साईन केलं, हे तुम्ही डोनेट करा अगेन्स्ट एनिथिंग. कॉलेजमध्ये डोनेट करा, हॉस्पिटलमध्ये डोनेट करा, फाउंडेशनमध्ये करा किंवा कुठेही करा. सो 80% जे आले होते ते माझे स्वतःचे डोनेशनचे आले होते. ते यासाठी बनले कारण की लोकांना विश्वास होता की ही जी व्यक्ती आहे, याला जर आम्ही 1 रुपयाही दिला तर तो बरोबर जागी जाईल. आणि मी आजपर्यंत कोणत्याही जागेवर कोणालाही बोललो नाही की मला डोनेशन द्या. हे खूप सारे लोक आहेत जे म्हणाले, सोनू तू चांगलं काम एकटंच का करतोय, आम्हालाही करायचंय. मी बोललो की तुम्ही एक काम करा, अमुक हॉस्पिटलमध्ये द्या, तुम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये बोलून घ्या, आज मॅक्स हॉस्पिटलमध्ये बोलून घ्या. जास्तीत जास्त लोक जे मला कितीतरी वेळा एक इन्व्हाइट करत होते की भाऊ तुम्ही आमचे गेस्ट म्हणून या. मी म्हणायचो एक काम करा, हॉस्पिटलच्या नावाने चेक द्या, मी कोणाचा तरी उपचार करून घेईन. आणि ऍडव्हान्समध्ये चेक पडलेले असायचे तिथे, मी फक्त पेशंट पाठवायचो. म्हणून सर ते जमावत राहिलं. आणि जसं मी म्हणालो सर, कुबेराचा खजिना तर नाहीये की चालत राहील, पण प्रयत्न हाच करत होतो की जोडत राहू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहू. माहित नाही कसं होणार ते, मलाही माहित नाहीये. कितीतरी वेळा बायकोसोबत बोलतो, कधी आपल्या कुटुंबासोबत बोलतो, तर मला स्वतःला समजत नाही कसं होतं ते. बट मी एवढं नक्कीच म्हणेन की मला वाटतंय की 20 वर्षात मी चित्रपट केले असतील 100च्या आसपास वेगवेगळ्या भाषांमध्ये. त्या सगळ्यांना जर एकत्र करू ना, तर सर आज जे करत आहे ते 1% पण नाहीये सर. तर ही जी दुनिया आहे ती कमाल आहे सर. पण मी ऐकलंय की कधी खूप इंटरेस्टिंग रिक्वेस्ट येत असतात. हो. एका मुलाने लिहिलं की मला गर्लफ्रेंड सोबत भेट घालून द्या. सर खूप लोकांना भेटवलंय मी, खरं सांगू तर तुम्हाला. मी केलंय सर, खूप लोकांना भेटवलं पण आहे, अशी गोष्ट नाहीये की मी. आणि एका मुलाने लिहिलं की बाबा म्हणतात की माझ्या आईला थोडे दिवस आजीच्या घरी पाठवून द्या. सर बघा ना, असेच नाते जोडले असतात लोकांनी. पण मी अशातच मी स्वतःच मेसेज लिहितो. माझी काही सोशल मीडिया टीम नाहीये जी माझ्यासाठी टाईप करते, मी स्वतःच लिहितो, इमोशन मध्ये येऊन लिहितो. तर कसे उत्तर देता? एक मेसेज मी पाहिला की विल्यमसन खूप मारत आहे, त्यांना पॅव्हिलियन मध्ये परत पाठवा. हो सर. तर तेही होतं सर. तर तेच तेव्हाच मला वाटलं की जे लोक आहेत जिथे पण आहेत, ते जे एक मॅच बघत आहेत, त्यांना वाटतं की आमच्यासोबत सोनूसूद बसलाय. जर कोणी नवरा बायको बसले असतील आणि त्यांच्यात भांडण झालं तर असं वाटतं की सोनूसूद सोबत बसलाय, की चल बेटा घरी सोडून ये. सो आय फील की ही जी भावना आहे खूप छान आहे. आणि मग आता हे पण छान आहे की मी घरात अडकलो आहे,
आणि सोनू सूद मला दारूच्या गुत्त्यावर पोचवून द्या. तर ते पण ट्विट आलं होतं की मला दारूच्या गुत्त्यावर पोहोचवून द्या. तर मी बोललो दारूच्या गुत्त्यावर तू स्वतः पोच, जेव्हा तू टल्ली होशील तर मी घरी पोहोचवून देईन तुला टल्ली झाल्यानंतर. कोणी लिहिलं, माझा 7 वर्षाचा मुलगा टीव्हीवर फिल्म बघत होता हो ज्यामध्ये हिरो सोनू सूदची धुलाई करत होता, त्याने टीव्ही तोडला, हो. तर सोनूजी नवीन टीव्ही घेऊन द्या. तर सर मी त्याचंही उत्तर दिलं होतं की जर असे टीव्ही तुटतील तर असे प्रत्येकाला मी टीव्ही पोहोचवण्याचंच काम करत राहीन सर. तर केलं होतं सर, आंध्रमध्ये कोणीतरी तोडला होता सर. हो सर, तो वरचा देतोय सर. आता हे तुमच्या समोरच आहे. आधी जसं बोललो मी, असं वाटतं की पंजाबवरून आलेलो आहे, नाव झालंय, ऍक्टर आहे, लोकांनी ओळखावं, ते खूप त्याच्यावर काहीच नाही. पण जेव्हा तुम्ही या जगाला एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला वाटेल की याच्यावर काहीच नाहीये. मी जसं तुम्हाला सांगितलं की 2 फेजेसमध्ये होतो. एक फेज असा होता की मी फिल्म शूट करत होतो, कोविड आला, आणि जेव्हा मी परत त्याच सेटवर आलो तर तो सेट अचानक छोटा वाटू लागला सर. तर ते असं वाटलं की याच्या मागे धावत होतो आजपर्यंत, याच्या मागे एवढं स्ट्रगल करत होतो, हे तर ते नाहीये जे मी शोधायला आलो होतो. सो आय थिंक अवेकनिंग ऑफ लाईफ असतं सर. आणि नंतर कितीतरी वेळा त्या गोष्टी लहान वाटतात आणि मग आज तुमच्या समोर मी इथे आलोय सर. आमची प्रार्थना आहे की तुम्ही असंच काम करत राहा. Thank you, पण sir. आरोप माझ्याकडे अजून भरपूर आहेत सर. नक्कीच सर. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर सोनू सूदवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. वर्षा, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे स्वप्न सोडू नका. मी तुम्हाला इतक्या लोकांच्या समोर, सरांसमोर वचन देतो की मी कुठे ना कुठे तुम्हाला माझी फिल्म फतेहमध्ये नक्कीच आय विल मेक शुअर यू कम ऑन द स्क्रीन. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सोनू सूद. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार सोनू सूद यांच्यावर आरोप आहे की हे नेत्यांच्या कामात दखल देतात. आता सोनू, खूप सारे लीडर म्हणतायत की ही लोकांची मदत करणे, त्यांना घरी पोहोचवणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचे वोट घेणे हे आमचं काम आहे. हा कसा काय मध्ये उडी मारतोय? सर मी ते पण सर चांगलंच काम करतायत, सगळे लीडर चांगलं काम करतायत. पण मला वाटतं की हे आपले विचार बऱ्याच वेळा हिंदुस्थानचे होऊन जातात की भाऊ आम्ही याला लीडर निवडलाय आणि आता याचं काम आहे हे सर्व करून देणं. जनतेला नाही, प्रॉब्लेम त्या नेत्यांना आहे. संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. हो. जेव्हा तुम्ही लोकांना बसेसमध्ये बसून पाठवणं सुरू केलं तर त्यांनी लिहिलं आहे की काही राजकीय पक्ष मोठ्या चतुराईने सोनू सूदला महात्मा बनवायला निघाले आहेत. हो, हे मला माहिती आहे सर. सर आय थिंक सर मला हे ते म्हणाले की सोनूचा चेहरा वापरून महाराष्ट्र सरकारला बदनाम करीत आहे. पण सर तुम्ही बघाल की वेगवेगळ्या पार्ट्यांचे वक्तव्य बदलत गेले. मला वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये शिफ्ट करत राहिले लोक. पण मी तर आज नाही, त्यांच्या गोष्टी तर खूप साऱ्या होत्या. हे त्यांनी हे पण म्हटलं की लॉकडाऊन मध्ये जेव्हा कोणाकडे परमिशन नव्हती तो सोनू सूदला बसेस चालवायची परमिशन कोणी दिली? सर त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो, तर मी महाराष्ट्रातूनच कोणते असे पोलीस स्टेशन नसेल अशी कोणती जागा नाही जिथून परमिशन नाही आणली. तर परमिशन तर सर ऑफिशियली मी सगळ्यांना पाठवली. ते म्हणाले की हा तर मोदींचा माणूस आहे. हो सर, मोदीजींचं तर आपण सर्वच माणसं आहोत. पण तुम्हाला त्यांच्या बोलण्याने त्रास तर नक्कीच झाला असेल जेव्हा ते बोलले की हा तर ऍक्टर आहे, पैसे देऊन काही पण करून घ्या. सर हे असं नव्हतं. मला जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं तेव्हा मला माहिती नव्हतं. तर मी रेल्वे स्टेशनवर कुठे पाठवत होतो, तर मला अचानक कोणाचा फोन आला. ते म्हणाला की यार तू न्यूज पाहिलीस का? तर मी म्हटलं नाही पाहिली न्यूज. तर बोलला की यार असं काहीतरी वक्तव्य झालंय. तर मी बोललो काही गोष्टी होऊ दे, चालू द्या, त्यांचं त्यात काही नाही, मोठे आहेत, बोलू शकतात. तर त्यावेळी संध्याकाळपर्यंत ती खूप मोठी गोष्ट होऊन गेली. मला स्वतःला नाही कळलं. आणि सर मला वाटतं की फरक नाही पडत सर ते काय बोलतात. फरक तर पडला होता, कारण संध्याकाळी तुम्ही चीफ मिनिस्टरना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे जवळ तक्रार करायला गेले होते. नाही, तक्रार करायला गेलो नव्हतो सर. माझे काही कॉमन फ्रेंड्स आहेत, ते बोलले की कदाचित काही मिसअंडरस्टँडिंग आहे. कारण की जेव्हा त्यांनी वक्तव्य केलं तर जनतेने सुद्धा साथ दिला आणि थोडासा आक्रोश दाखवला. तर मग कोणीतरी म्हटलं भेटून आलं पाहिजे, कारण तुम्ही न्यूट्रल आहात. तर मी फक्त उद्धवजींना भेटायला गेलो होतो. त्यांनी म्हटलं की आय थिंक काही मिसअंडरस्टँडिंग आहे, आमच्याकडनं काही वक्तव्य नाहीये. सो इट वॉज जस्ट कॅज्युअल मीटिंग. पण गोष्ट तिथेच थांबली नाही. पीएमसीने म्हटलं की तुम्ही एक रेसिडेन्शियल घराला हॉटेलमध्ये कन्व्हर्ट केलं आहे, त्याला घेऊन पण केस झाली.
सर ते ना माझं स्वतःचं बनवलेलं नव्हतं, ते आधीपासूनच होतं हॉटेल. मी फक्त हे केलं की जेवढे मायग्रंट्स होते, जे त्यावेळी त्यांच्याकडे घर नव्हतं, रस्त्यावर होते, तर मी त्या सगळ्यांना तिथे ठेवलं होतं. जेवढे लोक मायग्रंट्स होते ते तिथे थांबले होते, तर माझ्यावर मग थोडेसे प्रश्न उठवले गेले की का करतोयस असं काम. तर नंतर मग शरद पवार जवळ जावं लागलं तुम्हाला? नाही सर, शरदजींना मी असंच भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी मी कधी बोललोही नाही या बाबतीत, ना कधी हेल्प मागितली की मला पण मला तुम्हाला वाटत सांगा. होतं की तुमची जी लोकप्रियता होत आहे, पॉप्युलॅरिटी हो. होत आहे, पब्लिक सपोर्ट मिळत आहे, त्याने ही लोक जळत आहेत? नाही सर, मला नाही वाटत की जळत होते. बट हे आहे की जेव्हा तुम्ही लाईमलाईटमध्ये येतात तर धूर तर लागलेलाच होता. धूर तर उठत होता सर, आग पण लागत होती काही जागांवर. पण सर चालतं, फरक नाही पडला पाहिजे. मला वाटलं थांबलं नाही पाहिजे. आय थिंक माझी आई नेहमी म्हणायची की आयुष्यात जर स्पीड ब्रेकर्स नाही आले तर समजून घ्यायचं की योग्य रस्त्यावर नाही चालतोयस, आणि जर स्पीड ब्रेकर आले तर योग्य रस्त्यावर चालतोय. तर परंतु काही असे लोक होती ज्यांनी तुमची प्रशंसा पण केली. प्रियंका गांधींनी तुम्हाला फोन केला होता. नक्कीच प्रियंकाजींनी कॉल केला होता. इनफॅक्ट शी वॉज द फर्स्ट वन टू कॉल. त्यांनी म्हटलं की खूप चांगलं काम करतोय. स्मृती इराणीजी त्यांनी म्हटलं कॉल केला होता आणि खूप बुस्टअप केलं होतं की जस्ट कीप द गुड वर्क गोईंग. तर आय थिंक हे मॅटर करतं की तुम्हाला वाटतं तुम्ही योग्य खूप रस्त्यावर साऱ्या चीफ चालताय. मिनिस्टरचे वक्तव्य पाहिले मी. पंजाबचा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग होते, हो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत होते, हो ओडिसाचे मुख्यमंत्री, सर्व लोकांनी प्रशंसाचे ट्विट केले. हो सर, नक्कीच. मी इनफॅक्ट जेव्हा मी फ्लाईट सुरू केल्या तेव्हा, बसेस सुरू केल्या तेव्हा सगळ्या स्टेट्समध्ये जात होत्या. इनफॅक्ट मी जी फ्लाईट उडाली होती हिंदुस्थानातून ती कोचीन जवळ एर्नाकुलम एक जागा आहे, तिथे अंदाजे 170-80 मुली होत्या, टीचिंग फॅक्टरीमध्ये काम करायच्या, ज्या फसल्या होत्या. तर कोणी बोललं की यांना काढायचं आहे. तर मग मी त्यांना रात्री फ्लाईटची स्पेशल परमिशन काढली तिथून आणि एर्नाकुलम वरून त्यांना कोचीनला घेऊन आलो रात्री 3:30 वाजता. आणि मग सकाळी मला 1.5 तासाची परमिशन मिळाली होती एअरपोर्ट उघडायची. आणि मग मी त्यांना कोचीनवरून भुवनेश्वरला घेऊन आलो. तर पटनायक सर जे तिथले सीएम होते ते म्हणाले होते की थँक्यू सो मच फॉर सेव्हिंग दिस 170 गर्ल्स. तर सगळ्यांनी प्रशंसा केली. तर सर दॅट केप्ट मी पण गोइंग. जे राजनेता असतात ते विना फायद्याची कोणाचीच प्रशंसा करत नाही. पण यावेळी केली होती सर. यावेळी एक्सेप्शन होतं. बट आय थिंक आय मीन त्यांची ग्रेटनेस होती की दे एक्नॉलेज की मी ठीक करतोय. तर मी बस हात जोडून थँक्यू बोलू शकतो सर. मागे उभा होतो. मी ऐकलं आहे की काही ऑफर करत होते तुम्हाला. सर मला आल्या ऑफर सर. मला खूप मोठ्या पोस्ट आल्या होत्या ज्यावर पोहोचायला वर्ष लागून जातात लोकांना. त्या ऑफर झाल्या आहेत. मला राज्यसभा पण ऑफर झाली खूप वेळा. मोठं आश्चर्य वाटतं, चांगलं वाटतं की सर मला पण वाटत होतं की यासाठी मी तयार नाहीये, त्यासाठी थोडा वेळ आहे यात जायला. तर जोपर्यंत आतून पूर्णपणे तो जोश नाही येत ते करायला, तर हे प्लॅन नाही घ्यायला पाहिजे. तर मी बोललो की मला नाही करायचं हे. तर तुम्हाला ऑफर करताय, त्यासाठी आयुष्य निघून जातं लोकांचं, जनरेशन निघून जातात ते मिळवायला. सो आय थिंक माझ्या आयुष्याचं लक्ष काहीतरी वेगळं आहे सर, आणि ते अजूनही. पण या सारे इमेजचा राजनीतीत काही फायदा नाही झाला. तुमच्या बहिणीला तुम्ही निवडणूक लढवली, हो काँग्रेसच्या तिकीटवरून निवडणूक लढवली, सर. त्याच्यात ना पण ऍक्च्युली हरल्या. पण सर माझी बहीण आधीपासूनच खूप चॅरिटीचं काम करते आणि आजही करते. आज पण जर तुम्ही मोगामध्ये जाऊन पाहिलं तर आमच्या घराबाहेर लाईन लागलेल्या असतात, आणि कदाचित जे लोकल MLA आहे ते तिथे काही नाही करत, ते तिकडून इथेच पाठवतात की जा. तर मला वाटतं की आम्ही लोक कधीच तयार नव्हतो. वी आर नॉट नाही, हे तर पक्का आहे की जर तयार असते तर पॉलिटिक्सची समज असते तर तुम्हाला माहित असतं की यावेळी आम आदमी पार्टीची हवा आहे, तर केजरीवालकडून तिकीट घेतलं असतं. सर केजरीवाल सरही खूप चांगले आहेत. त्यांनी पण इनफॅक्ट असं नाही की ते नाही बोलले, पण सर आम्हाला माहितच नाही काय आहे. तर आम्ही एकदम असं होतो की करत होतो, जिथे बसवलं तर बसवलं, जिथे उभं केलं तिथे उभं झालो. तर आम्ही उद्देश काहीतरी वेगळा होता. तर सर जिंकणे हारणे हे काही इम्पॉर्टंट नाहीये. खूप सारे लोक जिंकतात, खूप मोठमोठ्या मुद्द्यांवर पदांवर येतात. पण आय फील की लोकांचं मन जिंकणं इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुमच्या दरवाजावर जेव्हा लोक पोहोचतात तर आय थिंक ते तुमच्यासाठी खरा विजय असतो. जर तुम्ही जिंकता पण दरवाजावर कोणी आलंच नाही तर काय फायदा त्या पण जिंकण्याचा. तुम्हाला नाही वाटत ना की स्ट्रॅटेजी चुकीची झाली? आम आदमी पार्टीकडून तिकीट मिळालं असतं तर कठीण नव्हतं. सर मला वाटलं की जिंकलो असतो मग काय झालं असतं सर. एक बनलो असतो तर एक चांगली गोष्ट आहे. अजून पण केलं असतं. आम आदमी पार्टीकडनं अरविंदजी डेफिनेटली बोलले होते. जसं आम्ही बोललो की सर आम्हाला अजिबात समजत नव्हतं, काही माहित नव्हतं ना की तुम्ही आम्हाला. घाबरले होते. एकदा केजरीवालला काय भेटलो तर लगेच इन्कम टॅक्स वाले आले होते.
नाही सर, अशी गोष्ट तुम्ही नाही सर. भेटलात त्याच्या 19 दिवसानंतर पाहुणे आले होते. अच्छा, 19 दिवस होते सर, मी विसरून गेलो होतो कॅल्क्युलेशन. आले होते सर, बट लाईक आय सेड की जेव्हा मी अरविंदजींना भेटलो होतो, मी त्यांना भेटलो होतो एक मोठ्या कमालीचा एक, मी एज्युकेशनमध्ये मोठा सपोर्ट करतो. आता सुद्धा माझी आई प्रोफेसर होती, तर मी आज तुम्ही कोणत्याही फील्डची गोष्ट करा, CA, IAS, आम्ही लोक हजारो स्टुडंट्सना शिकवतो. तर अरविंदजी थॉट आय शुड बी द फेस ऑफ प्रोग्राम कॉल्ड देश के मेंटॉर. कोण्या प्रकारे आम्ही लोकांना मेंटरशिप करू, कारण मी तर त्याच मेंटरशिपचा एक चेहरा बनायला गेलो होतो. जेव्हा तिथे पण विचारलं गेलं तर मी तेव्हा पण बोललो की मला काही पॉलिटिकल अम्बिशन नाहीये, तर मी शिकवायला आलो आहे मुलांना. पण कदाचित काही लोकांनी काही वेगळं पाहिलं असेल आणि घरी पाहुणे आले असतील सर. काही नाही, त्यात आम्ही सगळ्यांनी एन्जॉय नाही, केलं. पण मजा इन्कम टॅक्स तर- वाले तसेच येतात की जसं काय आजकाल बीबीसीच्या ऑफिसमध्ये आले आहेत. तर चांगलं आहे सर. मी तर जेव्हा माझ्या घरी आले, मी सकाळी जेव्हा 5:30-6 वाजता आले, तर मी उठून जातो लवकर सर. तर जसे आले तसे बोलले की आम्ही इथून आलो डिपार्टमेंटकडनं. तर मी बोललो वेलकम, तुम्ही या. आता मी बोललो ही गोष्ट नक्कीच आहे सर की तुम्ही जितकेही 2 दिवस 4 दिवस जितके दिवस थांबाल, तुमच्या आयुष्याचा बेस्ट एक्सपिरियन्स असेल हा. आणि जेव्हा तुम्ही जाल इथनं म्हणाल की एवढी मजा कुठेच नाही आली जेवढी इथे आली. तर त्यांनी हे म्हटलं की सर, ते गेले तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या घरी कबडमध्ये कुलूप नाही, माझ्या इथे काहीच नाही, प्रत्येक गोष्ट खुली आहे. माझं कपाट असंच राहतं. आमच्या घराचा दरवाजा जो पण आहे तोही लॉक नाहीये, त्याला सकाळी आम्ही लोक उघडून देतो, ज्याला पण यायचं असतं तो येऊन जातो. तर जेव्हा त्यांनी कपाट उघडलं, ड्रॉवर उघडलं, तर बोलले लॉक नाहीये तुमच्या इथे. मी म्हटलं सर असंच असतं, खुलच असतं. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग दे थॉट, खूप कमालची जागा आहे ही. तर परंतु गेल्यावर जी रिपोर्ट त्यांनी पाठवली होती त्याच्या काही डिटेल्स माझ्याजवळ हो, सर. आहेत. डिपार्टमेंट रेव्हेन्यू, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांचं म्हणणं आहे की इन्कम टॅक्सच्या तपासणीमध्ये ॲक्टर सोनू सूदच्या कंपन्यांमध्ये टॅक्स इव्हेजनच्या बोगस एंट्रीज मिळाल्यात आणि कॅशच्या बदल्यात चेक इश्यू केले गेले. तर सर मी जे त्यांनी सांगितलं, आज पण सर आम्ही लोक एक एक डॉक्युमेंट देत आहोत. बट लाईक आय सेड, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, दे आर व्हेरी ऑनरेबल आणि त्यांचा पूर्ण हक्क बनतो की जे पण करायचं आहे. एक गोष्ट आहे जी होती, वी हॅव सबमिटेड ऑल द डॉक्युमेंट आणि आज पण मी तुमच्यासमोर कदाचित यासाठी बसलोय की सगळं ठीक होईल. बट लाईक आय सेड, त्यांचं काम त्यांनी एक केलं, अजून मी गोष्ट आपलं काम लिहिली केलं. आहे त्यांनी. हो सर. जयपूर बेस्ड एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सोबत 175 कोटी 175 क्रोर्स याची डुबियस सर्क्युलर ट्रान्झॅक्शन केले गेले. सर हे काही माझं नाहीये, दिस वॉज समथिंग विच आय ऑल्सो क्वेश्चन. माझं जयपूर सोबत काही घेणं नाहीये, माझं काही याच्यासोबत दूर पर्यंत कनेक्शन नाहीये. ते एक पहिलं जेव्हा आम्ही त्याचा एक प्रूफ दिला होता तेव्हाच माहिती झालं होतं. आय थिंक ते काही कोणाचं जोडून माझ्यासोबत आलं होतं आणि माझा त्याच्याशी दूर पर्यंत क्लॉसशी काही संबंध नाहीये. तर हे सगळं पाहून तुम्हाला असं वाटत नाही का की कोणाशी पंगा नाही घेतला पाहिजे, मग ती शिवसेना असो, बीजेपी असो किंवा आम आदमी पार्टी असो? सर मला वाटतं की हा एक्सपिरियन्स जो आयुष्यात अजून स्ट्रॉंग बनवतात. तर मला ती लाईन आठवते की हौसला रख, एक समय ऐसा आएगा, हौसला रख, एक समय ऐसा आएगा जब घड़ी दूसरे की होगी और समय तेरा बताएगा. सो ऑल दिस एक्सपिरियन्सेस सर मेड मी स्ट्रॉंगर. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एक जोधपूरची केस होती. एक कोणाचा उपचार करायचा होता. ते कम्युनिटीचे लोक होते आणि त्या मुलाचा लिव्हर ट्रान्सप्लांटची केस होती. तर 35-38 लाख रुपये लागत होते त्या मुलाचे. 8 वर्षाचा मुलगा होता, शुभम नाव होतं त्याचं, जोधपूरचा मुलगा होता. माझ्या कोणा मित्राने रेफर केला आणि मी बोललो की अपोलो हॉस्पिटलमध्ये बोललो होतो हैदराबादमध्ये. तर त्यांचे कमी करून 35 ते 28 लाख वरून मी बोललो यांच्याकडे अजिबात पैसे नाही, मीच करतोय उपचार. 18 लाखावर घेऊन आलो. मग मी म्हटलं की तुम्ही व्यवस्था करा, किती पैसे जुळवू शकतात. तर ते म्हणाले की सर आम्ही 2-2.5 लाख रुपये जुळवू शकतो. तर मी सीएम ऑफिसमध्ये फोन केला आणि म्हणालो एक काम करा, थोडी मदत करा. तर सीएम ऑफिसमधून 10 लाखाचा चेक आला, 2-2.5 लाख यांनी दिले, 6 लाख मी देऊन सर ते उपचार झाले. 18 लाखाचा उपचार झाला. जेव्हा 1-1.5 महिन्यानंतर माझ्याकडे परत बिलिंग आली, तर माझ्याकडे 18 लाखाची आणखी बिलिंग येऊन गेली अपोलो हॉस्पिटलमधून. मी बोललो की सीएम ऑफिसमधून 10 लाख आले होते ना. तर चुकीचं काय घडलं की सीएम ऑफिसमधून जे पैसे आले होते ते त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये गेले मुलाच्या. तर मी त्यांना फोन केला की सर तुमच्या मुलाला वाचवलं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जमा करा. तर म्हणतात की आम्हाला मुलाचं भविष्यही बघायचं आहे ना सर. तर मी बोललो की सर बघा, त्याला वाचवलं नसतं तर तो वाचला नसता, भविष्य कुठे होतं मग. तर ते बोलले सर ते खर्च झाले आमच्याकडनं. तर माझे ज्या माझ्या मित्रांनी रेफर केलं त्या मुलाला मी आजपर्यंत भेटलोय नव्हतो.
सो मी त्या मित्राला खूप वाईट वाटलं की यार अशा लोकांची मदतच करायला नको होती. तर माझ्या आयुष्यात असं वाटलं की सर जर दुसऱ्या कोणाबरोबर असा एक्सपिरियन्स झाला असता तर बोलला असता यार काय घेणं देणं, जाऊ दे, ही तर दुनियाच नाहीये काम करण्यासारखी. पण मला वाटतं मी यानंतरही काम करत राहिलो. तर सर मला हे वाटतं की हेच आपले टेस्टिंग वॉटर्स असतात, आम्हाला शिकवतात की तुम्हाला काय बंद नाही करायचंय. जर तुम्ही बंद केलं असतं तर मग तर सर आय थिंक ते एक मला आठवत आहे जेव्हा अमिताभ बच्चन राजनीतीमध्ये गेले हो. होते तर काहीच वर्षांनी परत आले होते आणि हो. म्हणाले की हा खूप घाण नाला आहे, सस्पूल आहे. हो. सर जितकं मी थोडंसं एक्सपिरियन्स केलं आहे या दरम्यान, तर यस बोट उठवतात लोक तुमच्यावर. तुम्ही बोलता की जर या दुनियेत यायचं असेल तर आपली पाठ जी आहे ती मजबूत ठेवावी लागते, कारण शाबासकी यावर देतात आणि चाकूही यावरच खूप असतात. तर मला वाटतं की बोट उठवतील जर तुम्ही ऐकू शकता तर तुम्ही सर्व्हाइव्ह कराल. जर तुम्ही भावनांनी खूप भरले आहात आणि तुम्हाला वाटतं तर मला नाही वाटत की प्रत्येक जण इथे सर्व्हाइव्ह करू शकतो. तुम्ही तर म्हणताय की मी भारताला जोडू शकतो. हो. तर राहुल गांधीला वाईट वाटेल कारण ते निघालेत भारत जोडण्यासाठी आता. सर जो व्यक्ती जोडू शकतो जोडत राहो आपल्या लेवलवर. पण मी प्रयत्न करत असतो सर. राहुलजी करतायत, आम्हीही करतोय, आपल्या सगळ्यांनाही करायला पाहिजे. बघा तुम्ही करून ठेवलं, सगळ्यांना एकत्रच बसवलं. मी म्हणेन सोनू तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि खरंच तुम्ही या कामाला कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि ज्या खबरदाऱ्या ठेवायच्या आहेत हो. त्या तर ठेवायच्याच हो, आहेत. सर. जनतेकडून विचारूया त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतकं काम करता, जसं वर्कआउट झालं, ऍक्टिंग झालं आणि सोशल वर्क झालं, पण तुम्ही या सर्व गोष्टींचं टाइम मॅनेजमेंट कसं करता? मला स्वतःला नाही माहित भावा कसं मॅनेज करतो ते. बरोबर विचारलं ते. म्हणजे आयडियाच नाही आतापर्यंत. माहित नाही कसे जेव्हा तुम्हाला मजा येऊ लागते ना, जशी तुम्हाला कोणती गोष्ट चांगली वाटते, तुम्ही एन्जॉय करतात, तेव्हा तुम्ही थकतच नाही. मी कोविडच्या दरम्यान सर मला आठवतं मी 22-23 तास रोज जागायचो. असे बरेच दिवसापर्यंत जागा राहायचो. एक अर्धा तास कधीतरी झोपायला मिळायचं पण थकायचो नाही. आणि आज तुम्ही पहा की जर नाही काही करता तर तुम्ही थोड्या वेळाने थकून जाता, तुम्हाला झोपायचं असतं पण झोप नाहीये. तर मला वाटतं की कुठे ना कुठे तुमचा मेंटल गेम असतो की टायमिंग कसा मॅच करायचा. वेळ नसतो कोणाजवळ. पण जर तुम्ही कदाचित ते विचारत आहेत की दिवसभर लोकांच्या सेवेला लागलेल्या असता तर ऍक्टिंग केव्हा करता? ते आता माझी एक फिल्म सुरू होणार आहे. माझे डायरेक्टर म्हणाले सर फोन पहिले पकडून ठेवा, अर्धा दिवस त्याची चॅरिटी चालू असते, ऍक्टिंग कधी करणार. तर कुठे ना कुठे त्रास तर नक्कीच होतो, परंतु ॲज आय सेड मी प्रयत्न करतो बॅलन्स करण्याचा. बट दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. माझा हा प्रश्न आहे की तुमची कोणती नवी मूवी येणार आहे? हो, मी आता एक फिल्म करतोय, फतेह सर. सायबर क्राईमवर फिल्म आहे. इनफॅक्ट ती यासाठी करू शकलो की जेव्हा मी लोकांना मदत करत होतो तेव्हा फोनद्वारे माझ्या नावावर फेक लोन्स देण्यावरून खूप साऱ्या लोकांना चीट केलं गेलं. 200-250 तर मी FIR केल्या गेल्या पूर्ण भारतात. तर मी जेव्हा त्यावर रिसर्च करायला सुरुवात केली तर मला असं वाटलं की सायबर क्राईम हे खूप मोठं नेटवर्क आहे. फक्त मोठेच लोक नाही, छोटे छोटे, आज आपण पाहिलं एम्स हॅक झालं, छोट्या छोट्या लोकांकडनं पैसे काढून घेतले. तर त्यावर मी तो सब्जेक्ट लिहिला, तो डेव्हलप केला, स्वतः रिसर्च केलं, लिहिलं सुद्धा. आणखी काही रायटर्सनाही आपल्या सोबत घेतलं. तर ती फिल्म सेफ होते. 10 दिवसात आता ऑन फ्लोअर जातोय. तर मे बी इयर एंडवर येऊ अँड आय होप की वी कॅन एंटरटेन यू. तुम्हाला काय बोलायचं? सहिला तुमच्याशी बोलायचं हा, आहे. बोला ना, बोला. सर, माझं नाव वर्षा आहे आणि मी बधीर आहे. माझं सांकेतिक नाव हे आहे. जसं तुमचं नाव सोनू आहे तर आम्ही बधीर लोक तुम्हाला या पद्धतीने सांकेतिक नावाने आम्ही हाक मारत असतो. सर, मला तुम्हाला एक प्रश्न आहे. खरं तर माझे तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे, पण मला पहिला प्रश्न हा विचारायचा की माझं स्वप्न होतं की मी ऍक्टिंग करू, पण ज्या पद्धतीने मी मूवीज आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्यात तिथे हे कळतं की हिअरिंग लोकांना जास्त चान्सेस मिळतात आणि तिथेच आम्ही बधीर असल्यामुळे आम्हाला दाबून टाकलं जातं हे सांगून की आम्ही ऍक्टिंग नाही करू शकत. पण आमची सांकेतिक भाषा तर आहे. तुम्ही ऍक्टर आहात? हो, आहे. आणि असे खूप ऍक्टिंगचे प्रोजेक्ट्समध्ये मी काम केलं होतं, पण खूप असे फ्रॉड्स होतात प्रोजेक्टमध्ये ज्याच्यामुळे मी ऍक्टिंग करिअर सोडून टाकलं आहे. वर्षा, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं स्वप्न सोडू नका. मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही इथे युनो आपल्या भावना एक्सप्रेस करू शकल्या. मी तुम्हाला इतक्या लोकांसमोर, सरांसमोर वचन देतो की मी कुठे ना कुठे तुम्हाला माझी फिल्म फतेहमध्ये नक्कीच आय विल मेक शुअर यू कम ऑन द स्क्रीन.
थँक्यू Yes. थँक्यू व्हेरी मच थँक्यू. सोनू, ही जी काय भावना आहे बोला. तुमच्यात, कदाचित हीच भावना तुम्हाला इतकं मोठं बनवते. नाही सर, मी तुम्हाला बोललो ना की माध्यम होतो. मला माहित नाही जे आपण लोक मेसेज देऊ शकलो, बट आय थिंक कदाचित आज त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, यासाठी तर या खुर्चीवर मी बसलोय. बट लाईक आय सेड, जे पण काही माझ्याकडनं होऊ शकतं, करू शकतो, त्याचा प्रयत्न नक्कीच करेन मी सर. सोनू, अजून एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज विक्रमजीत सिंग साहनी यांचा निकाल आजच्या खटल्याबद्दल. आज आपण खटला चालवला सोनू सूद यांच्यावर. त्यांना विचारलं त्यांच्या फिल्मी आयुष्याबद्दल आणि लोकांची जी सेवा करत आहे त्याबद्दल, तऱ्हेतऱ्हेचे काम करत आहे त्याबद्दल, त्यांच्या फंडिंग बद्दल. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज राज्यसभेचे मेंबर विक्रमजीत साहनी यांच्या निकालाचा. लोग म्हणतात की बदलता है जमाना अक्सर, पर मर्द वो है जो जमाने को बदल देते हैं. अरे क्या बात आहे, वा वा. आणि तुम्ही हजारो लोकांना आशा दिली आहे. आता एका दिव्यांग मुलीला फतेह मूवीमध्ये एकदमच स्पॉन्टिनियसली रोल दिला, तर अदालत समजते की तुम्ही रिअल लाईफ हिरो आहात. तुम्ही कोविडमध्ये मायग्रेंट लेबर, स्टुडंटना स्कॉलरशिप, आणि मी समजू शकतो की मी पण याच फिलॉसॉफीचा आहे की एक्सटेंडिंग अ हेल्पिंग हँड टू नीडी इज इक्वल टू जॉईनिंग टू हँड्स फॉर पेयर्स. सो मच सर. आणि तुमचं हे म्हणणं की रिअल लाईफ ही फिल्म तर 3 तासात संपून जाते, परंतु रिअल फिल्म जी सेवेची आहे, निष्काम सेवेची, ती चालत राहावी, चालू राहिली नक्कीच, पाहिजे. सर. आणि याच प्रकारे तुम्ही समाजसेवा करत राहावं, ही अदालत तुम्हाला सन्मानपूर्वक मुक्त करीत आहे. आणि तुम्हाला सल्ला देते की याच प्रकारे तुमच्याकडून अपेक्षा करतो की समाजसेवा करत राहा आणि कुठल्याही प्रकारच्या विवादांपासून दूर राहा, सतर्क राहा आणि पारदर्शकतेने काम करा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. काही बोलायचं आहे धन्यवाद. तुम्हाला? नक्कीच मी एवढंच म्हणेन की खूप चांगलं वाटलं सर की तुम्ही मला या लायक समजलं की मी या कठड्यात उभं राहू शकेन, आणि जसं तुम्ही मला सन्मानपूर्वक मुक्त केलं, थँक्यू सो मच. आता मी फतेहची शूटिंग करू शकतो. खूप चांगलं वाटलं सर. आणि मी जसं तुम्ही बोलले की आयुष्यात आपण नेहमी विचार करायचो की आयुष्य आहे नेहमी ऑल अबाउट लाईट कॅमेरा ॲक्शन, बट ना तर लाईट आहे ना कॅमेरा आहे, फक्त ॲक्शन आहे. मोठी महत्वाची गोष्ट आहे. मला खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांमध्ये, आणि यासाठी खूप छान वाटलं की आज एक मोठा स्पेशल डे आहे, आणि मी देवाचे आभारही व्यक्त करतो की आज मला त्या दिवसाचा मी भाग बनू शकलो. आज आपल्या रजत सरांचा वाढदिवस आहे. वा. तर आपल्याला त्यांना सर्वांनी Thank you. हॅपी बर्थडे. Thank you very much. तर जज साहेब, जर तुमची परवानगी असेल तर आम्ही इथे केक आणा. केक मागवलाय. तर नक्कीच सरप्राईज आहे तर माझ्यासाठी. नक्कीच सर. थँक्यू. इट्स अ व्हेरी व्हेरी स्पेशल डे. मला वाटलं की मीच फक्त रिसर्च करत असतो, तो पण तुम्ही पण केला आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. मी बाहेर अरे येऊ या शकतो ना, का? या प्लीज या. तुम्ही सगळ्यांनी या, तुम्ही पण या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. थँक्यू.